अरे कोण आहे ज्याने या दगडाचा पाऊस सुरू केलाय? खाली उतर. ही कुठली पद्धत झाली दगड उतरवण्याची? माफ करा भाऊ, थोडा अजून उशीर केला असता तर दगडाच्या वजनानं माझी नाव बुडाली असती, म्हणून सूचना न देता असं करावं लागलं. खूपच विचित्र माणूस आहेस. अरे कोणाचं डोकं फुटलं असतं म्हणजे? विचित्र मी आहे की तुमच्या बेटाचा नियम? असं कुठे ऐकलंय का की मूर्ती बनवायची खास कला शिकायची असेल तर स्वतःचे दगड स्वतः घेऊन या? मला सांगतायत. आधी तुमचे नियम ठीक करा, मग बोला. येतो मी. हे तर हा बरोबर बोलून गेला. आपल्या देशाच्या नियमातच गडबड आहे. दररोजच्या या दगडाच्या त्रासातून सुटका मिळवायची असेल तर आपल्याला महाराजांशी बोलावंच लागेल. तुम्ही तुमची समस्या सांगा. खरं तर बाब ही आहे महाराज की आपले राजकलाकार अमरसेन यांची मूर्तीची कला इतकी चर्चित आहे की दूर दूरहून लोक इथे त्यांच्याकडून मूर्तिकला शिकायला येत आहेत. पण ही तर आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. यात समस्या काय आहे? समस्या ही नाहीये महाराज. समस्या आहे मूर्तिकला शिकण्याची अट. आणि अट अशी आहे की ज्याला ही कला शिकायची आहे त्याला त्याचा दगड स्वतः घेऊन यावा लागेल. आता या अटीमुळे आपल्या किनाऱ्यांवर दगडच दगड उतरत राहतात, ज्यामुळे आम्हाला व्यापार करायला खूप अडचण होते. मंत्री, आपल्या राज्यामध्ये दगडांची कमतरता आहे का म्हणून कलाकारांकडूनच दगड मागवले जात आहेत? हे काय बोलत आहात महाराज? जिथे सोनं चांदी खाणं पिणं कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये तिथे दगडांची कमतरता कशी असेल महाराज? मग भानगड काय आहे? अमरसेनने काहीतरी विचार करूनच हा नियम बनवला असेल. जर आपण म्हणत असाल तर अमरसेनजींना येण्याचं बोलावणं पाठवण्यात यावं का? नाही, तो राजकारागीर असल्याबरोबरच आमचा मित्रही आहे. म्हणूनच आम्ही स्वतः आमच्या मित्राला भेटायला जाऊ. आणि महाराज हिमबिंदू आपल्या मित्रांसोबत अमरसेनच्या मूर्ती पाठशाळामध्ये पोहोचले, जिथे महाराजांना स्वतः आलेलं पाहून सगळे चकित होऊन जातात आणि अमरसेन महाराजांना इथे येण्याचं कारण विचारतात. ज्यावर महाराज मूर्तिकाराला शिकवण्यासाठी दगड आणण्याच्या निराळ्या नियमाबद्दल विचारतात. महाराज, आपलं राज्य छोटंसं आहे. इथली माती झाडं झुडपं एवढंच नाही तर दगड सुद्धा निसर्गाची भेट आहे. आणि निसर्गाने सगळं काही खूप समजून उमजून बनवलं आहे. ही झाडं झुडपं पाणी डोंगर दगड सगळं काही यांच्यापैकी एखाद्या गोष्टीशी पण केलेली छेडछाड निसर्गाचं संतुलन बिघडवू शकते. आणि मग इथे काहीच उरणार नाही. जर काही उरलंच नाही तर आपण येणाऱ्या पिढीला काय देणार? वाह अमरसेन वाह, आम्ही तुझ्या विचारांवर अति प्रसन्न झालो. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.